आपला येवला हँडलूम पैठणीमध्ये स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता आता जेवणाची सुट्टी झाली आहे म्हणून मला चाललेलं आहे जेवायला। तर आता आकाश भाऊ आपले काम करू राहिले। तर चला तुम्हाला पैठणी साडीचं आपलं काम दाखवतो की कशा प्रकारे पैठणी साडी तयार होती आणि कशी होती। तर हे आहे आपलं ऑल ओव्हर पैठणी साडी। तर तुम्ही बघू शकता ही ऑल ओव्हर अशी डिझाईन आहे पैठणी साडीवर आपल्या। आणि काम बघू शकता तुम्ही किती अवघड असतं असं का, जसं जे आपण कागदावर डिझाईन बनवू तर ती आम्ही साडीवर अशी बनवू शकतो। आमच्याकडे अशी कला आहे। तर आमच्याकडे म्हणजे पूर्णपणे हाताने बनवली जाते साडी। बॅक साईडला आणि फ्रंट साईडला सेम काम आहे। आता हे बॅक साईडचं काम आहे तुम्ही बघू शकता आणि हे असं खालनं फ्रंट साईडने काम आहे। तर अशा प्रकारे आपल्याकडे पैठणी साड्या तयार होत्या। म्हणजे तुमच्याकडे जर अशी डिझाईन असेल, तुम्ही जर आम्हाला बनवून दिली डिझाईन तर त्या डिझाईनची आम्ही तुम्हाला साडी पण बनवून देऊ शकतो। तर अशाच प्रकारच्या साड्या आपल्याकडे नवीन नवीन विविध प्रकारच्या नवीन नवीन साड्या तयार होत असतात। आणि ही आहे आपले आकाश भाऊ बनवत आहे ट्रिपल मुनिया साडी। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आहे, रेड बाय रेड आणि सिल्वर जरी वर्क येणार आहे। म्हणजे अशा पट्ट्या पट्ट्यांचा वर्क येणार आहे। 1 इंचाचा रेड पट्टा, 1 इंचाचा सिल्वर पट्टा। तर अशा प्रकारची साडी आपल्याकडे तयार होती। बॉर्डरला ट्रिपल मुनी येणार आहे। तर तुम्ही जसं काम तुम्हाला हे आपलं चालू आहे तर तुम्हाला कळत असेल की पूर्ण प्रकारे काम असं हाताने केले जातं का आपल्याकडे पैठणी साडीचा कुठल्याही प्रकारचा मशिनीचा उपयोग नाही आहे। त्यामुळे या कामावरून तुम्हाला कळतच असेल की साडी बनवायला किती मेहनत लागते। एक एक तार असा विणावा लागतो तेव्हा ती साडी तयार होती। तर अशा नवीन नवीन साड्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तर तुम्हाला आपल्याकडे अशा नवीन नवीन साड्या बघायला भेटतील। आता इथं पण ऑल ओव्हर डिझाईन चालू आहे आपली। तर तुम्ही बघू शकता जसं याच्यावर काम असतं पेपरवर तसंच आपल्याकडे तयार होतं। तर अशाच प्रकारच्या आपल्याकडे साड्या तयार बनत असतात। तर अशा साड्या तुम्हाला बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तरच तुम्हाला अशा नवीन नवीन साड्या बघायला भेटतील। आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।